नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर त्याचबरोबर श्री टकले पाटील क्लासेस सणसवाडी मध्ये स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता घटक क्रमांक 4 तर्कसंगती व अनुमान या घटकामध्ये उपघटक क्रमांक 1 भाषिक वय हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आपण घटक पाहतोय एक भाषिक वय। वाचा, काय डोक्यात ठेवायचंय बघा। वय दोन किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी कायम राहतो। दोन किंवा अधिक व्यक्तींच्या वयामध्ये असणारा फरक काय राहतो? कायम। उदाहरणार्थ ए ही एक व्यक्ती आहे, तिचा वय 10 आहे तिचे, आणि बी ही व्यक्ती आहे, तिचं वय किती आहे? 15 आहे। मग या दोघांमध्ये फरक किती झाला? 5। आजही 5 राहणार, उद्याही 5 राहणार, परवाही 5 राहणार, आणि 5 वर्षांनाही 5च राहणार, आणि 10 वर्षांनाही किती राहणार? तेवढाच राहणार। आणि ती दोघं मेले तरी फरक किती राहणार? तेवढाच राहणार। कळलं का? फरक बदलत नाही, हे लक्षात ठेवायचं। पहिला पॉइंट आहे, या प्रकारात 2 किंवा 3 व्यक्तींच्या वयांची काय केली जाते? तुलना ही पटीमध्ये केलेली असते। कशात? पटीत। पटीत म्हणजे काय? दुप्पट, तिप्पट, चौपट। किंवा वडिलांचं वय X असेल तर मुलाचं वय 2X आहे, मुलाचं वय 2X असेल तर वडिलांचं वय 5 आहे, 5X आहे। किंवा मुलाचं वय 2 आहे तर त्याच्या वडिलांचं वय त्याच्यापेक्षा दुप्पट आहे, किंवा त्याच्या भावाचं वय त्याच्यापेक्षा दुप्पट आहे, तिप्पट आहे, याला म्हणायची ही दुप्पट। याच्यानंतर दुसरा आहे, एखाद्या व्यक्तीचं वय जन्माचे वर्ष किंवा जन्मतारीख यावरून काढलं जातं। कळलं? जन्मतारखेवरून वय काढलं जातं। तुमचं वय तुम्हाला विचारलं तर कशावरून काढलं जातं? तुमच्या जन्मतारखेवरून काढलं जातं, किंवा जन्माचं जे वर्ष आहे त्या वर्षावरून काढलं जातं। तिसरा, वरील माहितीवरून एका व्यक्तीचं वय विचारण्यात येते। बघा, ही सगळी माहिती दिली जाते आणि एकाच वय तुम्हाला काढायला सांगितलं जातं। किती जणांचं? एकाच व्यक्तीचं वय काढायला विचारलं जातं। एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचे एकूण वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तितक्या वर्षांनी वाढवावे किंवा काय करावे? कमी करावे। म्हणजे काय? एकापेक्षा अधिक व्यक्तीचं वय 2 व्यक्ती दिल्यात किंवा 3 व्यक्ती दिल्यात, या व्यक्तींचं वय काढायचंय। काही वर्षानंतर आणि काही वर्षापूर्वी असे जर शब्द आले तर काय करायचं असतं? एकूण वय काढताना त्या व्यक्तीचं वय तितक्या वर्षांनी काय करायचं? वाढवून लिहायचं असतं किंवा कमी करून लिहायचं असतं। आता पुढे आपण उदाहरणात नेमकं काय विचारलंय त्याच्यावरून घेणार आहोत। पूर्वीचं म्हटलं तर काय, नंतरचं म्हटलं तर काय, याच्यासाठी आपण उदाहरण आलं ना तशा प्रकारचं उदाहरण पाहून काय करणार आहोत? सोडवणार आहोत। इकडं आता सूत्र काय दिलेलं आहे ते आपण पाहतोय। पहिलं सूत्र आहे, मोठ्या व्यक्तीचं जर वय काढायचं असेल तर त्यांच्या वयांची बेरीज प्लस फरक भागिले 2, आणि लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल तर त्यांच्या वयांची बेरीज वजा फरक भागिले 2 या सूत्रांचा काय करायचा? या ठिकाणी वापर करायचा। आणि उदाहरण सोडवण्यासाठी काय करायचंय? याचा वापर करायचा आहे। सूत्र लिहून झालं सगळ्यांचं? इकडे लक्ष द्या। प्रश्न काय दिलाय बघा। 4 वर्षापूर्वी श्रेयाचे वय 12 वर्ष होते, तर आणखीन 3 वर्षांनी तिचे वय किती? लई डोक्याला विचार करायचा नाही, विनाकारण मेंदूला ताण द्यायचा नाही। जेवढ्या इथं संख्या दिसतात ना बाबांनो, त्या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची। सोपं। 12 आणि 4 16 आणि 3 किती झाले? 19। मग 3 वर्षाने श्रेयाचं वय किती होऊ शकतं? 19 वर्ष होऊ शकतं। कळलं का? इथं ही अट आणा आणि ती अट आणा, अजिबात काय करायचं नाही, डायरेक्ट काय करायची? बेरीज। आता दुसरा प्रश्न बघा बरं। मग
5 वर्षापूर्वी तनिष्काचे वय किती होते? 15 वर्ष. तर आणखीन 4 वर्षांनी तिचे वय किती असेल? फक्त काय करायचं? अंकांची बेरीज. किती झाली? 15 आणि हे 5 20. 20 आणि 4 24 वर्ष. कळलं? किती वर्ष झाले? 24 वर्ष. हे झालं उत्तर. हे ह्याचं झालं उत्तर. कळलं? घ्या लिहून व्यवस्थित. बघा इकडं प्रश्न काय दिलाय? वडील आणि मुलगी यांच्या आजच्या वयांची बेरीज किती दिली? 60 वर्ष. आणि वडील मुलीपेक्षा 24 वर्षांनी मोठे असल्यास मुलीचे 5 वर्षापूर्वी वय किती? तुम्हाला पहिले सूत्र दिलं होतं बघा. कोणाचं वय विचारलंय त्यांनी? मुलीचं. म्हणजे मुलगी कोण आहे? लहान आहे. मग लहान व्यक्तीचे वय बरोबर काय आहे? वयांची बेरीज वजा त्यांच्यातला फरक भागिले किती? 2. लक्ष द्या. मग वयांची बेरीज किती आली होती रे? 60. फरक किती आहे त्या दोघांमधल्या वयांचा? 24 भागिले किती? 2. यांची वजाबाकी करायची. 60 वजा 24 किती भेटलं? 36. 36 भागिले 2 उत्तर किती आलं मित्रांनो? 18. पण ह्यांनी या मुलीचं आजचं वय 18 आलंय. त्यांनी कधीच विचारलंय? 5 वर्षापूर्वी. पूर्वी म्हटल्यावर वजाबाकी करायची. पूर्वी म्हटल्यावर काय करायची? वजाबाकी करायची. आणि नंतर म्हटल्यानंतर बेरीज करायची. तर तुमचं उत्तर काय येणार? 5 वर्षापूर्वी तिचे वय 18 वजा 5 बरोबर 13 वर्ष होईल. काय होईल? 13 वर्ष होईल. कळलं का? मी इथं सूत्र टाकून दिले मुद्दाम, पण डायरेक्टही तुम्ही करू शकता. डायरेक्ट म्हणजे काय करायचंय? ह्या 60 वजा 24 यांची वजाबाकी करायची आहे. इकडे दाखवतो शॉर्टकट मध्ये. डायरेक्ट इथं शॉर्ट म्हणून देतो. काय करायचं होतं? डायरेक्ट 60 वजा 24 भागिले 2. 60 वजा 24 किती आले? 36 भागिले 2 बरोबर किती? 18. आजचं वय आणि 5 वर्षापूर्वीचं वय म्हणल्यानंतर काय करायला पाहिजे होतं आपण? डायरेक्ट 18 वजा 5 बरोबर 13 वर्ष. हे झालं शॉर्ट मध्ये. कळलं? दोन्ही पण पद्धती काय करा? लिहून घ्या. प्रश्न काय दिलाय बघा. कविता, सविता आणि सलमा यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 वर्ष होती. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल? मग अशी मी एक वाक्य लिहून दिले होते. बेरीज आणि फरक ह्याच्यातला काय नसतो. किती वर्षानं घ्या तेवढाच राहतो. आता काय दिलंय त्यांनी बघा. किती दिल्यात? 3 जणी दिल्यात. आणि 4 वर्षापूर्वी त्यांची वयांची बेरीज किती दिली? 28. तर आजचं वय काढायचंय आपल्याला. काय करावं लागेल रे? 3 दिलेत म्हणजे 4 गुणुले 3 किती झाले? 12. किती झाले? 12. कळलं का? अधिक हे 28 वर्ष किती झाले? 40 वर्ष झाले. म्हणजे आजच्या त्यांच्या वयांची बेरीज किती झाली बाबांनो? 40. आजच्या वयांची बेरीज, आजच्या वयांची बेरीज किती झाली? 40 वर्ष. आता परत त्यांनी म्हटलंय 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज. काय म्हटलंय बघा इथं? 4 वर्षानंतर किती जणी आहेत? त्या 3 जणी आहेत. 3 जणी म्हटल्यानंतर किती होईल त्यांची बेरीज माहिती आहे? 3 गुणुले 4 म्हणजे किती झाले? 12.
अधिक हे आजचं वय, आजचे वय किती आहे, वयांची बेरीज, आजच्या वयांची बेरीज, मग यांची बेरीज करा. 52 वर्ष, किती वर्ष होईल, 52 वर्ष होईल. कळलं का? 4 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या वयांची बेरीज किती व्हायला पाहिजे, 52 वर्ष व्हायला पाहिजे. काय अडचण कोणाला, कळलं? इथं देतो, इथं काय दिलंय त्यांनी, 28. आजचं वय काढायचंय, 28 अधिक किती दिलेले आहेत, त्या 24 दिल्यात ना, 3 गुणुले 4. आता इथं इथं खाली दिसतंय का बघा, इथं किती दिलेत, 28 अधिक ह्या 24 जणी दिल्यात, 3 जणी म्हणजे 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 वर्षापूर्वी पण दिले, 4 वर्षानंतर पण दिलंय. म्हणजे परत काय करणार, 4 अधिक 4 या सगळ्यांची बेरीज करायची. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 आणि 28 किती झाले, 52 वर्ष. हे झालं त्याचं उत्तर. कळलं का? शॉर्ट मध्ये पण त्याचं उत्तर तुम्हाला असं काढता येऊ शकतं. कोणता प्रश्न आहे, 5वा आहे. काय, आई वडील मुलगा यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 3 जण दिलेत. किती जण दिलेत, 3 जण दिलेत. आता मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट देणार आहे. काय दिले, 3 जण दिलेत आणि किती बनलेली बेरीज त्यांची 73 वर्षे. आणि किती वर्षापूर्वी आहे, 3 वर्षापूर्वी. बघा म्हणजे किती, 3 व्यक्ती वर्ष 3 किती झाले, 3 त्रिक 9 अधिक किती वर्षापूर्वी 73 यांची बेरीज करा. 9 आणि 3 किती झाले, 9 आणि 3 किती, 12. आजचाला 1 82 वर्ष झाले. ओके. पुढे काय म्हटले, तर 5 वर्षानंतर तिघांच्या वयांची बेरीज, परत 5 वर्ष म्हटलेत ते. मग किती झाले माहितीये, 5 वर्षानंतर तिघांच्या वयांची बेरीज. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 3 घ्यावे लागतील. म्हणजे 3 गुणुले 5 बरोबर किती आले, 15. आणि हे कशात मिळवायचे, 82 मध्ये. मग 82 अधिक 15 बरोबर किती, 97 वर्ष. हे झालं त्याचं उत्तर. कळलं का, 97 वर्ष. घ्या लिहून व्यवस्थित. आता एखादा याच्यापेक्षा शॉर्टकट काय सांगता येईल माहितीये, ज्याची प्रॅक्टिस झाली ना उदाहरण सोडून सोडून, तो काय केलंय, 73 प्लस 3 जणी दिल्यात म्हणून किती वेळा घेणार, 3 वेळा. परत काय म्हटले, 5 वर्षानंतर म्हटलेले म्हणजे ते 5 किती वेळा घेणार, 3 वेळा घेणार. कळलं का, 3 व्यक्तीत म्हणून. आणि सगळ्यांची बेरीज करणार. बघा बरं किती आली, हे 73 आणि हे 3 अधिक 3 9 आणि हे किती झाले 15. सगळ्यांची बेरीज किती आली बरं, आली ना 97 वर्ष. कळलं का, म्हणजे हे झालं शॉर्टकट. फक्त तुम्हाला काय करता आलं पाहिजे, उदाहरणाचा अर्थ समजून घेता आला पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागतं, प्रॅक्टिस करावी लागते. काय करावी लागते, प्रॅक्टिस. कळलं? अशा प्रकारे मित्रांनो हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर तो व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला यूट्यूब चॅनल नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर शेजारी दिलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजचे नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी काय होतील, पाहायला मिळतील. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये जो स्वाध्याय आहे तो स्वाध्यायही वहीत स्पष्टीकरणासहित लिहून ठेवणे. धन्यवाद.